नमस्कार मंडळी, केळीचे पान या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चण्याच्या डाळीचे मोकळे बेसन बनवणार आहोत. त्याकरता आपण चण्याची डाळ रात्री भिजत घातली आहे. 1.5 वाटी डाळ आहे. 10-12 मिरच्या आहेत हिरव्या, लसूण आहे 10-12 पाकळ्या, जिरे, ओवा आणि मीठ हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. ह्याला आमच्या गावी मोकळे बेसन असे म्हणतात. ही रेसिपी तुम्हाला दाखवतो मी कशी करायची आहे, ती तुम्ही एकदा करून पहा. आता हिरवी मिरची थोडी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. मिरची फिरवून घेतल्यानंतर आपल्याला जी भिजवलेली डाळ आहे आपली चण्याची, ती आपण त्यामध्ये फिरवून घ्यायची आहे. मंडळी, हे आपल्याला थोडंसं जाड वाटून घ्यायचं, असं एकदम बारीक करायचं नाही. जाड वाटल्याने त्याची चव चांगली राहते. थोड्या थोड्या डाळीचं अर्ध्या डाळी राहिल्या पाहिजेत, तर त्या हिशोबानुसार आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मंडळी, आता आपण जे हे डाळ जाडभरट वाटून घेतली आहे ते आपल्याला वाफळून घ्यायचं आहे. ज्या भांड्यात आपल्याला वाफळायचं त्या भांड्याला खाली तेल चोळायचं आहे. त्यानंतर ही जी चण्याची डाळ आपण वाटून घेतली आहे हिला त्या भांड्यामध्ये सेट करायची आहे. आपण गॅस पेटवली आहे. कढईमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्यावर हे वाफळायला ठेवायचं आहे. तर आपल्याला मंडळी कांदा कापून घ्यायचा आहे. कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला. 3 ते 4 मोठे कांदे घ्यायचे आणि ते आपल्याला कापून घ्यायचे ना. अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे. मंडळी, बेसन आपण वाफळून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायची आहे. आता आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता. आता आपल्याला राईचा तडका द्यायचा आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. जे आपण चण्याचं डाळीचं वाफळून घेतलेलं बेसन आहे हे थोडंसं जाडभरड असं करून घ्यायचं आपल्याला. आपल्याला थोडे चवीपुरते मीठ टाकायचे आहे. कांदा आपला भाजत आलेला आहे. त्यावर आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. हळद टाकायची आहे आपल्याला थोडी आणि थोडा गरम मसाला.
कांदा टोमॅटो छान असं परतून घेतलं आहे. आता ह्यावर आपले मोकळं बेसन सोडायचं आहे आणि ते एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून. आणि याला झाकण ठेवून आपल्याला थोडीशी वाफ द्यायची आहे, त्यामुळे ते फार योग्य प्रकारे असं शिजतंय. मंडळी, बेसन आपलं तयार आहे चण्याच्या डाळीचं. हे आपल्याला कांद्यावरती 10 मिनटं चांगलं वाफळून घ्यायचं आहे, त्याने ते योग्य प्रमाणे शिजते. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा मंडळी, फार उत्तम अशी रेसिपी आहे. आमच्या केळीचे पाने चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.